कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 18. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 58 वर थांबलो होतो. हा भगवद्गीतेचा शेवटचा सेक्शन आहे, 56 ते 78. भक्ती योगाबद्दल माहिती यामध्ये आहे आपल्याला या लास्टच्या सेक्शन मध्ये. आणि भगवंत म्हणतात 58व्या श्लोक मध्ये, मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी अथ चित्तम अहंकारा न शोष्यशी विनंक्षशी. न शोष्यशी म्हणजे ऐकणार नाहीस. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. राईट. सो बेसिकली भगवंतांनी जेव्हा संपूर्ण कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, ध्यान योग ही प्रक्रिया सांगितल्यावरती अर्जुनाचा हा एक मूळ प्रश्न असेल की मला पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जावं लागेल का? कर्मयोग, ध्यानयोग, अष्टांग योग. तर भगवंत म्हणतात की तुला यातनं जायची गरज नाहीये, तू डायरेक्टली भक्ती करू शकतोस माझी. आणि अल्टिमेटली आपल्या सगळ्यांना डायरेक्टली भक्तीच करायची. राईट. मग ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जायला काय कारण नाहीये, स्पेशली अशा युगामध्ये जेव्हा आपल्याकडे ह्या सगळ्या क्रियांमधून जाण्याकरता सफिशियंट शक्ती नाहीये, वेळ नाहीये, धन नाहीये आपल्याकडे. सिंपल या युगामध्ये मेथड आहे भगवंतांचं, नामस्मरण करून शरण घेणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे, मनुष्याने मूर्खपणे समजू नये की आपण प्रकृतीच्या नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो, परंतु जेव्हा तो कृष्ण भावना भावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. राईट. त्याने हे निश्चितपणे जाणले पाहिजे. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्ममृत्यू भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःच नाश करीत आहे. सो म्हणून प्रभुपाद आपल्याला आश्वासन देत आहेत की जो व्यक्ती भगवंतांना शरण आलेला आहे, म्हणून प्रभुपाद लिहितात, कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही. तथापि जो कृष्ण भावना भावित कर्म करत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो, कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णाद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया अध्यात्म गुरुद्वारे प्रमाणित असतात. म्हणून असं म्हटलं जातं, डिवोटी मे बी परप्लेक्स बट इज नॉट डिस्करेज. परप्लेक्स म्हणजे डिवोटी गोंधळून जाऊ शकतो पण तो हताश होत नाही. गोंधळून जाणे आणि हताश होणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सो भौतिक जगात असं आहे की आपण कधी कधी गोंधळून जाऊ की आपण आपली सेवा कशी करावी आपल्याला कळणार नाही, पण सेवा करावी हे आपल्याला नक्की असतं की मला सेवा करायची आहे. कसं करावं हे कळत नसेल या क्षणाला. जसं प्रभुपाद जेव्हा भारतामध्ये होते तेव्हा त्यांनी लीग ऑफ डिवोटीज स्थापन केली होती झाशीमध्ये, अमेरिकेला जाण्यापूर्वी. 1944 प्रभुपादांनी बॅक टू गॉडेड मॅगझिन लिहायला चालू केलं होतं. त्यानंतर गीतेवरती कमेंट्री लिहित होते. राईट. आणि झाशीला त्यांनी आपलं हेडक्वार्टर बनवण्याचा प्रयत्न केला होता, लीग ऑफ डिवोटी ची संस्था तयार करून. परंतु लीलामृतमध्ये वर्णन आहे की प्रभुपाद कसं त्या ठिकाणाहून त्यांना
बाहेर जावं लागलं सोडून ते स्थान. पॉलिटिकल एजेंडा चालवून त्या लोकांनी तिथनं कसं प्रभुपादांना बाहेर काढलं. राईट. सो प्रभुपाद तिथनं जेव्हा बाहेर निघाले तेव्हा त्यांनी मुंबईला पण ट्राय केला प्रचार करायचा, लखनौमध्ये ट्राय केला, प्रयागराजमध्ये ट्राय केला, बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं, पण भारतामध्ये कोणी प्रतिसाद देईना. म्हणून प्रभुपाद अमेरिकेला गेले. अमेरिकेत सुद्धा प्रभुपादांना दिसले की लोक प्रतिसाद देत नाहीयेत, कारण जो या जगामध्ये भौतिक भोग घेण्यामध्ये रममाण झालेला आहे तो जिज्ञासा कधी करतच नाही कि संसार में मैं आया हूं तो संसार में तकलीफ क्यों है, कष्ट क्यों है, यहाँ से कैसे निकलना है, ही अशी इन्क्वायरी कोणी फार कमी लोक करतात. सो प्रत्येक लोक आपापले एन्जॉय करत होते. मग प्रभुपाद अशा लोकांकडे गेले ज्या लोकांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. राईट. आणि ज्या लोकांकडे काही आशा नव्हती, आणि असे लोक म्हणजे हिप्पी लोक. प्रभुपाद त्यांच्याकडे गेले, त्यांना प्रचार केला प्रभुपादाने. आणि आजकाल तुम्ही ते म्हणता ना ते भजन क्लबिंग, आजकाल भरपूर लोक म्हणतात भजन क्लबिंग, जे तरुण मित्रमंडळी सगळे एकत्र बसून कीर्तन करतायत मोठ्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये, स्टेडियम मध्ये. बघितलं असेल ना तुम्ही, भजन क्लबिंग म्हणून चालू आहे आजकाल भरपूर. आपल्याला कळलं पाहिजे की सर्वात पहिलं भजन क्लबिंग प्रभुपादाने स्टार्ट केलं होतं 1966. टॉम्किन स्क्वेअर पार्क या झाडाखाली बसून प्रभुपादाने काय केलं, प्रभुपादाने कीर्तन केलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभुपादाने कीर्तन केलं आणि लोकांना इन्व्हाइट केलं की तुम्ही या आणि दिव्य ध्वनीचा अनुभव घ्या. स्पिरिच्युअल साऊंड व्हायब्रेशन. या भौतिक जगामध्ये भौतिक साऊंड व्हायब्रेशन जो आहे, भौतिक ध्वनी, तो आपल्याला नकारात्मक भावना देतो, परंतु आध्यात्मिक ध्वनी ही आपल्याला सकारात्मक भावना देते. राईट. सो फर्स्ट भजन क्लबिंग वॉज स्टार्टेड बाय श्रील प्रभुपाद 1966. तुम्हाला कधी कोणी विचारलं सांगा, हमारे आचार्य ने सबसे पहले यही स्टार्ट किया था न्यूयॉर्क में. पहिला भजन क्लबिंग वॉज डन बाय प्रभुपाद. इव्हन त्याच्या अगोदर सुद्धा जे कोणी स्वामी योगी गेले त्यांनी कधी कीर्तन केलं नाही. राईट. प्रभुपाद हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी कीर्तन केलं, कारण प्रभुपादांचा भगवत नामावरती एवढा विश्वास होता कि भगवान का नाम अगर उच्चारण करेंगे इससे पूरा वातावरण बदल जाएगा. राईट. म्हणून प्रभुपादांचा स्ट्रेस हा जास्त कधी याच्यावरती राहिला नाही की लेक्चर करना है, मैं लेक्चर करने के लिए आया हूं. जनरली आपण कसा विचार करतो की लेक्चर म्हणजे फार महत्वाचं आणि कीर्तन महत्वाचं नाही. जनरल दिस इज द टेंडेंसी फॉर पीपल. क्या है कीर्तन, क्या कोई भी कर लेता है. लेक्चर कौन दे रहा है, क्या अरे क्या लेक्चर देते हैं, बढ़िया लेक्चर देते हैं, वो लेक्चर भारी देते हैं. पण आपल्याला कळलं पाहिजे की आपलं प्युरिफिकेशन, शुद्धीकरण हे लेक्चरने आपण हे जाणून घेतो की मला नाम संकीर्तन केलं पाहिजे. राईट. आणि बऱ्याचदा आपण लेक्चरमध्ये बोलत पण असेल किंवा सत्संगमध्ये डिस्कस पण करत असेल की नाम संकीर्तन करना चाहिए. पण ऍक्च्युअली जेव्हा नाम संकीर्तन करायची वेळ येते तेव्हा आपण काय करतो, जल्दी करो, प्रसाद का टाइम हो गया, जल्दी कीर्तन खत्म करो. नाही. ऍक्च्युअली कीर्तन इज द मेडिसिन. हे औषध आहे आपल्याकरता. म्हणून प्रभुपादांनी तुम्ही लेक्चर बघितले असेल तर प्रभुपादांचे लेक्चर किती मिनिटाचे असतात, 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास. दॅट्स इट. द मोर स्ट्रेस इज ऑन कीर्तन. राईट. अँड सेवा. कीर्तन आणि सेवा झाली तर मग आपलं शुद्धीकरण होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून आपण जेवढं काही ऐकतो त्या ऐकण्यात ना एकच आशा आहे की आपण कीर्तन करावं आणि सेवा करावी. राईट. म्हणून अशा प्रकारे प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा असं नव्हतं की त्यांना रेड कार्पेट कोणी उभं करून दिलं की चलो आ जाओ, चलतो यहाँ पे, आपके लिए पूरा सब कुछ रेडी करके रखा है फॅसिलिटी. असं नव्हतं. प्रभुपाद पण स्ट्रगल केलं. प्रभुपाद बावरीमध्ये जेव्हा राहत होते डेव्हिड सोबत, डेव्हिड नावाचा एक मुलगा होता, तर एक दिवशी तो प्रभुपाद सांगायचे त्यांना कि इधर क्या है ना, ये बाथरूम में आप साबुन जो है, साबुन का पानी, उसको गिराओ मत, साबुन को ऐसे गिराओ मत, कारण चिकट होऊन जाते ना बाथरूमचा एरिया. मग ऐकायचं नाही. एक दिवशी असं त्याच्यावरनं प्रभुपादाला बोलले आणि हा काहीतरी ड्रग्स वगैरे घेऊन आला होता बाहेरून. विचार करा, प्रभुपाद अशा व्यक्तीसोबत राहायचे, ड्रग्स घेऊन यायचं. राईट. म्हणजे इम्प्रुव्हमेंट मध्ये होता तो, बट बिकॉज आपल्या पूर्व संस्कार असतात त्यामुळे तो एवढा लवकर थांबला नव्हता.
एक दिवशी त्याने प्रभुपादांशी भांडण केलं आणि प्रभुपादांना मारायला आला आणि प्रभुपाद घरातनं बाहेर पळाले, कारण तो एकदम त्यांना मारणारच होता, असा हत्या करणार, म्हणजे एवढ्या याच्यावरती आला तो. प्रभुपाद बावरीतून बाहेर निघाले आणि बाहेर बघून बघतायत की अरे अभी मैं कहाँ जाऊं, एक यहाँ पे रह रहा था, अभी ये रहने को नहीं दे रहा है यहाँ पे. आणि प्रभुपाद बाहेर निघाला तर प्रभुपादांनी बाहेर बघितलं की रस्त्यावरती सगळे हिप्पी पडलेले आहेत. कोणी दारू पिऊन पडलाय, कोणी ड्रग्ज घेऊन पडलेले आहेत रस्त्यावरती साईडला. आणि प्रभुपादांनी वरती बघितलं, झाडावरती पक्षी बसले होते. तुम्ही विचार करा, झाडावर जे बसलेले पक्षी आहेत त्यांचं पण एक घर असतं, राईट, त्यांचं पण एक घरटं असतं. त्याच्याकडे बघून प्रभुपादांना वाटलं की कमसे कम पंछियों को तो घर है, मेरा तो कोई घर भी नहीं है. जरा विचार करा, राईट. आणि जे हिप्पीज तिथे पडले होते खाली रस्त्यावरती, हे सगळे हिप्पी बेघर होते. आणि प्रभुपाद जेव्हा त्यांच्याकडे बघतात तेव्हा प्रभुपादांना वाटलं की आय एम ॲज होमलेस ॲज लाईक दिस हिप्पीज. हे हिप्पी जेवढे बेघर होते तेवढं मी पण बेघर आहे. पण ऍटलीस्ट या हिप्पी लोकांना अशा अवस्थेत राहायची सवय आहे, राईट. त्यांना रस्त्यावरती पडायची सवय आहे, दारू पिऊन इकडे तिकडे हिंडायची सवय आहे. पण मला तर सवय नाहीये ना रस्त्यावरती राहायची, राईट. सो प्रभुपादांना वाटलं की कम से कम इनको तो आदत है यहाँ पे रहने का, ऐसे रस्ते पे सड़क पे यहाँ वहाँ, राइट. बट आई एम नॉट हैबिचुएटेड टू स्टे लाइक दिस. आणि प्रभुपाद जेव्हा हे सगळं सिच्युएशन बघत होते तेव्हा प्रभुपादांना वाटलं की मैं यहाँ पे क्यों आया हूँ, किस लिए आया हूँ. यार आपल्याला प्रश्न पडतात ना आयुष्यामध्ये, मैं क्या कर रहा हूँ यहाँ पे, किस लिए आया हूँ, किसके लिए काम कर रहा हूँ. सो सिच्युएशन अशी आहे की वी मे फील परप्लेक्स्ड, आपण कन्फ्यूज असो आयुष्यामध्ये की क्या करना है मुझे, अभी कहाँ जाना है. बट आपल्या मनामध्ये जरी कन्फ्युजन असेल पण एवढं नक्की असतं की नाही मुझे सेवा तो करना है, लेकिन कैसे करना है पता नाही चल रहा अभी, राईट. सो लाईफमध्ये आपल्या कधी कधी असं सिच्युएशन येईल की आपल्याला काहीतरी कोणी बोलेल किंवा आपण कोणाला तरी बोलू किंवा आपण गोंधळून जाऊ किंवा आपल्याला काही गोष्टी समजणार नाहीत आणि आपण कन्फ्यूज होऊन जाऊ. पण कन्फ्यूज होऊन गेलं तरी पण आपला निर्धार कमी झालेला नसतो सेवा करायचा. तर हा जो श्लोक आहे, मच्चित्ता सर्व दुर्गाणी, भगवंत म्हणतात की जो मेरे ऊपर चिंतन करेगा वो कभी कभी कंफ्यूज हो सकता है बट वो डिस्टर्ब नहीं होगा और अपनी सेवा नहीं छोड़ेगा, राइट. आणि जेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जा आयुष्यामध्ये तेव्हा आपल्याला कळणार नाही की क्या करना है नहीं करना है, राईट. त्यावेळेला तुम्ही हा श्लोक वाचावा. एन्झायटी जीवनामध्ये किती असेल, तणाव किती असेल, भगवंतांचं चिंतन सोडायचं नाही आपण. बिकॉज चिंता करने से समस्या का समाधान नहीं होने वाला है, चिंतन करने से ही समाधान होने वाला है, राईट. तुम्हाला जर भूक लागली असेल पोटामध्ये तर तुम्ही असं म्हणू शकत नाही भूक लागले भूक लागले भूक लागले, राईट. किचन मध्ये जावं लागेल, बटाटे सोलावे लागतील, डाळ धुवून काढावी लागेल, गॅस चालू करावा लागेल, फोडणी द्यावी लागेल, आणि मग तिसरा आयटम आहे भात. खिचडी, बटाटे डाळ आणि भात, सिम्पलिस्टिक थिंग. खिचडी बनवा, अर्धा तास वेट करा, and then you have the prasadam, right. आरडाओरडा करून होणार नाही आपलं काम. सो वी मे कीप शाउटिंग कि ये नहीं हो रहा है वो नहीं हो रहा है, बट आप जब तक नहीं करोगे आपको नहीं मिलेगा वो चीज, राइट. आणि जे करायचं ते पण इन अ राईट वे, म्हणजे त्या मार्गाने करायला पाहिजे ज्या मार्गाने आपल्याला त्याचा रिझल्ट येईल. मग आता जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण नुसतं एक कोपऱ्यात बसून रडू पण शकतो, राईट. ही पण एक क्रिया आहे आणि आपण चुपचाप आपल्याला जे शक्य आहे ते काम करू शकतो. जेव्हा आपल्याला जे शक्य आहे आपण जेवढं करू तेव्हा भगवंत आपल्याला साईडने प्रतिसाद देतील. ते म्हणतील की कुछ तो प्रयास कर रहा है, मेहनत कर रहा है, राईट. सो दॅट्स हाऊ. ह्या श्लोकामध्ये सारांश असा आहे की जर आपण भगवंतांचं ऐकलं नाही आणि भगवंतांचं चिंतन नाही केलं तर आपण या जगामध्ये हरवून जाऊ, राईट. किती आपण महान जरी असेल, किती आपण मोठ्या मोठ्या उपलब्धी प्राप्त केल्या असतील, परंतु जर आपण ईश्वर भावनाभावी जीवन जर जगलो नाही तर प्रभुपादांनी इथे दिलेलं आहे, राईट. प्रभुपाद म्हणतात, कुठे गेला, मनुष्याने मूर्खपणे समजू नये की आपण
पंचभूताच्या नियमांच्या अतीत आहोत. राईट. किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. आणि एक पुढे लाईन आहे, पुढे पुढे गेल्यावरती, जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्म मृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे. जन्म मृत्यू भवसागराचा भोवरा म्हणजे काय? जे तुम्ही कधी पाण्यामध्ये बघितलं असेल ना, भोवरा असतो पाण्यात, बघितलं तुम्ही, व्हर्लपूल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये जर कोणी एकदा घुसला बाहेर निघू शकत नाही. हरे कृष्ण. एस्पेशली समुद्रातला किंवा एखाद्या वाहत्या मोठ्या नदीमधला भोवरा असेल, त्या भोवऱ्यात जर घुसला तुम्ही तर गोल 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 आतमध्ये 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 आणि आतमध्येच. नो चान्स ऑफ कमिंग आउट. त्याच प्रकारे जगात मोठा भोवरा आहे, नदी आणि समुद्र काय त्याच्यासमोर. राईट. ज्याला भवसागर म्हटलं जातं. कुठलं गाणं ऐकलं ते लहानपणी? बलसागर भारत हो. लहानपणी ऐकलं ते गाणं, बलसागर. राईट. संसार एवढा मोठा सागर आहे आणि एवढा मोठा भोवरा आहे ज्याच्यात म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे भोवरे आहेत. याच्या जाळ्यामध्ये जर कोणी घुसला, काम किंवा क्रोध किंवा लोभ, तो गेला, तो आतमध्ये जातो, तो बाहेर निघू शकत नाही. सो दॅट्स वाय इन एनी सिच्युएशन, कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपण भगवंताचं चिंतन करायला विसरलं नाही पाहिजे. इट इज समथिंग लाईक एक मोठी होडी असते. किती मोठी होडी असेल तरी समुद्राकरता छोटीच आहे ना ती. समुद्र जेव्हा तिला उडवतो तेव्हा इकडून उडते तिकडे फेकली जाते, तिकडून उडवते इकडे फेकली जाते. आणि आपल्याला असं कधी कधी वाटतं की ह्या श्लोकाचा आशयावरून असं कधी तुम्हाला वाटेल की अच्छा तो मतलब जीवन में प्रॉब्लम होगा तो भगवान का स्मरण करना चाहिए क्या? नाही. आपण त्याचं वाट नाही बघितली पाहिजे की प्रॉब्लम आएगा तभी स्मरण करूंगा, प्रॉब्लम नहीं है तो भी मैं भगवान का स्मरण करूंगा. राईट. ऍक्च्युअली कसं आहे की जेव्हा आपण भगवंताचं स्मरण करू तेव्हा जीवन आपलं काय होईल, प्रॉब्लम फ्री होऊन जाईल. आता लोकांना काय वाटतं की भगवान का जीवन में प्रॉब्लम आया है तो भगवान का स्मरण करूंगा तो मैं प्रॉब्लम से फ्री हो जाऊंगा. नाही, परंतु तसं नाहीये. आपण जेव्हा भगवंताचं नाम स्मरण करू, चिंतन करू, वैष्णव सेवा करू, तेव्हा आपलं जीवन प्रॉब्लम फ्री होऊन जाईल. राईट. हे उलट आहे कॅल्क्युलेशन. म्हणून लोक म्हणतात की भगवंतांनी पहिली आम्हाला कृपा दिली पाहिजे. नाही, पहिले तुम्ही भगवंताचं चिंतन करा, कृपा ऑटोमॅटिक येईल तुमच्याकडे. काही लोक म्हणतात जब उनका बुलावा आएगा तो हम जाएंगे उनके पास. उनका बुलावा तो सदियों से आ रहा है आपको, है ना. शास्त्रों से कह रहे हैं, गुरु से कह रहे हैं, भक्तों से बुला रहे हैं. आणि कधी कधी तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आणून स्वतः बोलवत असतात. बुलावा तर कब से आया है. ते का तुम्हाला काही घरी घ्यायला येणार आहेत का, चल बाळा, या तुम्हाला लेटर पाठवणार आहेत का? लेटर तर ऑलरेडी पाठवले भगवद्गीतेमध्ये. So we should not wait that Krishna will come and he will take. No, he is already given the invitation. आपल्याला इन्व्हिटेशन आहे सगळ्यांना, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. Then our life will become problem free. आणि प्रॉब्लेम फ्री पण त्यांच्या अंदाजाप्रमाणे, आपल्या अंदाजाप्रमाणे नाही. आपल्या स्वतःच्या व्याख्या आहेत की प्रॉब्लेम फ्री लाईफ म्हणजे काय. राईट. आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम फ्री लाईफ म्हणजे ये सब कुछ होना चाहिए, वो होना चाहिए, जो मुझे चाहिए मिळणार नाही, जरुरी नाही. प्रॉब्लेम फ्री लाईफ म्हणजे बेसिकली जन्म मृत्यूच्या भवसागरामध्ये आपण जे गुंतलेलो आहोत ही मोठी प्रॉब्लेम आहे. यातनं आपण जेव्हा मुक्त होऊ, दॅट इज द प्रॉब्लेम फ्री लाईफ. राईट. सो अशा प्रकारे जेव्हा भगवंताने इथे सांगितलं या श्लोकामध्ये, चॉईस दिली अर्जुनाकडे. देख अर्जुन, तुम्हारे पास चॉईस है, नाउ यू डिसाइड तुम्हें क्या करना है, करो. तुम अगर मेरी चिंतन में रहोगे, मेरे भक्ति में रहोगे तो तुम तर जाओगे संसार से, नहीं रहोगे तो इस भवसागर में डूब जाओगे, गॅरंटीड. आणि हे भगवद्गीतेचे शब्द आहेत. याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, याला कोणी नकारू शकत नाही. दिस इज द ट्रुथ. हे सत्य आहे या जगामध्ये. जो ईश्वर चिंतन करणार नाही तो या जगामध्ये बुडणार नक्की, 101% गॅरंटीड. राईट. मग आता एवढं सगळं सांगितल्यावरती त्यानंतर पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात. राईट. मग आता असं अर्जुन वाटेल की अरे लेकिन प्रभु, संसार में ऐसे कितने सारे लोग हैं जो आपका चिंतन नहीं कर रहे फिर भी मजा कर रहे हैं. राइट. एंजॉय कर रहे हैं. और वो लोग संसार में उस भवसागर में डूब नहीं रहे. तो आप ये जो विनश्यति कहना चाहते हैं एग्जैक्टली किसके लिए है? मैं तो देख रहा हूँ कि संसार में लोग एंजॉय कर रहे हैं, आपका भजन नहीं करते तो भी एंजॉय कर रहे हैं ना. त्याला आन्सर करताना भगवंत म्हणतात श्लोक नंबर 59 आणि 60 मध्ये 2 श्लोकांमध्ये. श्लोक नंबर
59 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 59. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. यत् अहंकारम आश्रित्य न योत्सते इति मनसे मिथ्या येषा विंसाया ते प्रकृत्या त्वाम नियोक्षती. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. आम्ही माझ्या स्पीड मध्ये वाचतायत. माझा स्पीड थोडा स्लो आहे आज, थोड्या हेल्थ डाऊन आहे. हरे कृष्ण. राईट. ते म्हणतात, भगवंत म्हणतात, मागच्या श्लोकाचं कंटिन्युएशन आहे बेसिकली, की जर तू माझ्या निर्देशानुसार वागला नाहीस, आणि युद्ध निर्देश काय अर्जुनाला, की युद्ध करायचं तुला. राईट. बघा किती महत्वाचं आहे. अर्जुन म्हणत होता की मी जर युद्ध केलं तर मी पथभ्रष्ट होऊन जाईल, कारण मी लोकांना मारेल, पाप लागेल मला. पण भगवंत म्हणतात, तू जर माझ्या निर्देशानुसार युद्ध करण्याचं कर्म नाही केलंस तर तू मार्गभ्रष्ट होऊन जाशील. कसा मार्गभ्रष्ट होऊन जाशील? कारण तुझा स्वभाव काय आहे? युद्ध करण्याचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव आज नाही तर उद्यावरती येईलच तो. जसं से फॉर एक्झाम्पल, इथे 2 गोष्टींची तुलना आहे. आपण या आय थिंक 8व्या अध्यायातून बघितलं होतं वाटतं. 2 गोष्टी असतात, वासना आणि प्रवृत्ती. इथे जी गोष्ट म्हटलेली आहे प्रवृत्ती, राईट, किंवा प्रकृती. स्पेशली प्रकृती म्हणजे बेसिकली आपली कोणाची प्रकृती म्हणता तुम्ही? पित्त प्रकृती आहे, कोणाची वात प्रकृती आहे, कोणाची कफ प्रकृती आहे म्हणता ना. आता वात, पित्त, कफ म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांनुसार निश्चित होते, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. राईट. सो बेसिकली कोणाची प्रवृत्ती राजसिक आहे, कोणाची तामसिक आहे, कोणाची सात्विक आहे. बरोबर. तर प्रवृत्ती किंवा प्रकृती वेगळी असते आणि वासना वेगळ्या असतात. वासना म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य ही वासना आहे. याला कंट्रोल करावं लागतं, याला नियंत्रित करावं लागतं. परंतु प्रकृतीला तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, इन द सेन्स की ऍटलिस्ट बिगिनिंगला तुम्ही करू शकत नाही, कारण तुमचा जो प्राकृतिक स्वभाव आहे ब्राह्मणाचा किंवा वैश्याचा किंवा क्षत्रियाचा, तो आपण इतक्या लवकर नकारू शकत नाही. मी समजा ब्राह्मणिकल ओरिएंटेड असेल, म्हणजे ब्राह्मणिकल असेल, मी थोडासा म्हणजे मला वाचनामध्ये आवड आहे किंवा मला लेखन आवड आहे, राईट, ह्याला म्हणतात ब्राह्मणिकल ओरिएंटेड. की मी 8-8 तास पण वाचू शकतो. आहे कोणी असं इथे ब्राह्मणिकल ओरिएंटेड? 8 तास जरी वाचायला बसले काही फरक पडत नाही, म्हणजे अजून 8 तास वाचायला बसेल मी, त्याला म्हणतात ब्राह्मण. मग आता समजून घ्यावं की आपल्यापैकी किती ब्राह्मण आहेत. नुसतं एखाद्या ब्राह्मण घरामध्ये जन्म घेऊन ब्राह्मण म्हणत नाही आपण, ब्राह्मणाचा गुण असला आवश्यक आहे. राईट. त्याचप्रमाणे क्षत्रियाची प्रकृती किंवा प्रवृत्ती काय आहे? तो वाट बघत असतो की युद्ध कधी चालू होईल. आपण वाट बघतो का? हरे कृष्ण. आपण म्हणतो अरे यार युद्ध कशाला झालंय, आता युद्ध झालं तर हे होईल, ते होईल, प्रॉब्लेम होईल. पण क्षत्रियाची ऍक्च्युअली मेंटॅलिटी कशी असते? वाट बघतो युद्ध कब स्टार्ट होगा, ताकि मैं युद्ध में लढाई करूंगा. कारण त्याने त्याला प्रेरणा भेटते, कारण दॅट इज हिज प्रोपेन्सिटी. त्याचप्रकारे वैश्याची प्रोपेन्सिटी असते की बिझनेस कहाँ मिलेगा मुझे, बिझनेस किधर है, बिझनेस किधर है. काही काही लोक बघून जातात, म्हणतात 8 घंटा ऑफिस में काम किया बस हो गया. अगले किती तास उरतात? 8 तास, 16 तास. राइट. तुम्ही ऑफिस मधनं घरी तुम्ही अभी मैं भूल जाना चाहता हूँ अगले 16 घंटे के लिए ऑफिस क्या होता है. राइट. पण एखादा वैश्य कसा असतो, दिवसभर जरी गल्ल्यावरती बसला तरी रात्री पण मोजत असतो, आणि रात्री स्वप्नात पण मोजत असतो कितना रुपया आया गया, कितना रुपया आया गया. मग आता इथे भगवंत म्हणतायत की अर्जुन, तू जरी माझं ऐकलं नाहीस, मी तुला काय म्हणतो की युद्ध कर. तू जर माझं ऐकलं नाहीस आणि तू म्हटलास की नहीं मैं तो जंगल में जा रहा हूँ तपस्या करने के लिए, मुझे युद्ध विद्ध नहीं करना है, तो क्या होगा? आप जंगल में जाएंगे और आप देखेंगे कुछ लोग लाइन में लगे हुए हैं प्रसाद के लिए. से फॉर एक्झाम्पल तुम्ही भिक्षा मागाल. राईट. ते उदाहरण दिलेले आहे आपल्या आचार्यांनी. आणि समजा एखाद्याने जर लाईन तोडली त्या ह्याच्यातनं, प्रसादाच्या ह्याच्यामधनं, आणि अचानक कोणी जर धांदली करत असेल तिथे, तर तुझा क्षत्रिय स्वभाव बाहेर येईल. तुम्ही बघितलं असेल कधी कधी आपल्या कॉंग्रेगेशन मध्ये काही असे क्षत्रिय प्रवृत्तीचे भक्त असतात. त्यांनी जर 2 हात लावले ना एखाद्या डिवोटीवरती, सांगितलं ना तिकडे तिथे जायचं नाही, तिथे लाईन वरिष्ठ वैष्णवांची, 2 जर लावले तर हरे कृष्ण झालं त्याचं काम. कारण त्याच्यामध्ये तो जोर आहे क्षत्रियाचा. राईट.
मग अर्जुनाला भगवंत म्हणतात की तू जरी नकारलास आता युद्ध करण्याकरता, पण बिकॉज तू क्षत्रिय आहेस, तुझा स्वभाव क्षत्रियाचा आहे, आणि उद्या जर आयुष्यामध्ये कुठे काय धांदल झाली तू तर लोकांना मारशीलच ना, कारण तो स्वभाव गेला नाहीये तुझा क्षत्रिय वृत्तीचा, बरोबर आहे. आणि मग अशा प्रकारे कर्म करून तू कोणाला मारशील तर तुला तर कर्म लागेल. किंवा समजा तुम्ही ते बॉलिवूड मूवी बघितला असेल ना बऱ्याचदा, की हिरो तो म्हणतो की ना इन्साफी हो रही है समाज में, आणि तो मग पूर्ण समाजाकडून स्वतः हे करतो, राईट, म्हणजे त्यांचा नेता बनून तो अटॅक करतो, त्याच्यामध्ये ते संपूर्ण जीवन जातच ना, राईट. त्याला म्हणतात क्षत्रिय. भगवंत म्हणतात की एनिवे यू विल सॅक्रिफाईस युअर लाईफ, बरोबर आहे का नाही. म्हणजे मी सांगून जर तू युद्ध करत नसेल तर असं नको समजूस की तू युद्ध करणार नाहीस. मग किंवा आपल्या भाषेमध्ये उदाहरण घ्यायचं तर आपल्यापैकी काही भक्तांची एक प्रोपेन्सिटी असते की त्यांना किती जरी सांगितलं तरी लेक्चरच्या वेळेला किचन मध्ये जाणारच. त्यांना लेक्चर सांगितलं ऐकायला बसायचं, पण नाही ते किचन मध्ये धावणारच ते. त्यांना किती सांगितलं की अरे लेक्चरला बसणं थोडंसं बाबा, त्याला करमत नाही ते किचनला गेल्याशिवाय सेवा करायला, म्हणजे बेसिकली. आणि त्याची प्रोपेन्सिटी आहे जाऊन तिथे किचन मध्ये काम करायची, सेवा करायची. त्याचं ब्राह्मणिकल ओरिएंटेशन नाहीये की तो बसून शांतपणे ऐकेल एक अर्धा तास, 10 मिनिटं बसेल, 15 मिनिटं बसेल, चलबेचल होऊन जाईल. मग तो ना मला जाऊ दे किचन मध्ये, मला जाऊ दे, राईट. आणि काही असे भक्त असतात जे किचन मध्ये असतात, त्यांना सेवा लागलेली असते, ब्राह्मणिकल ओरिएंटेड असतो ना, मला लेक्चरला बसायचं, काही करून मला लेक्चरला बसायचं, आज मला सेवा पटकन मला सेवा, असं म्हणजे काही असतात. जस्ट अन एक्झाम्पल. असं करू नये आपण, आपल्याला जी सेवा दिलेली आहे ती आपण करावी. पण ही आपली प्रोपेन्सिटी आहे. तर भगवंत म्हणतात की बघ अर्जुन, मी सांगण्याप्रमाणे तुझं युद्ध नाही केलंस, असा विचार करू नकोस की तू युद्ध करणार नाहीस, तू एनिवे युद्ध करशीलच, राईट. मग बेटर काय आहे की मग आता प्रश्न तुम्हाला असा पडेल भगवद्गीतेमध्ये, आता हा क्वेश्चन आहे या कन्क्लुजनच्या वेळेला, की जर आपण आपल्या वृत्तीप्रमाणे वागणार आहेतच, बरोबर आहे का नाही, अर्जुन आपल्या वृत्तीप्रमाणे वागणारच आहे ना, मग भगवंताने त्याला सांगायची काय गरज आहे की तू वृत्तीप्रमाणे कर्म कर म्हणून. एनिवे तो कर्म करणारच आहे ना, मग एवढी भगवद्गीता लांब लचक कशाला सांगायची गरज आहे. हरे कृष्ण. तुम्हाला प्रश्न कळला का. जर अर्जुन एनिवे आपल्या वृत्तीप्रमाणे कर्म करणारच आहे, मग त्याला एवढी गीता सांगायची काय गरज आहे भगवंताने, काय गरज आहे सांगायला, बोला. आपल्यासाठी होता भ्रमित झाला होता. आणि बरोबर आहे, बोला बोला. तो काही काळाकरता भ्रमित झाला होता गुरुजी. त्याला असं वाटत होतं की आपल्या अपेष्ट गुरु यांना मारलं तर मला पाप लागेल वगैरे असं विचार करू लागलो. नंतर काय झालं, मग थोड्या वेळाने औषध घेतल्यावरती बरं झालं तो. हरे कृष्ण प्रभुजी. बोला संगीता माताजी. टू सेट एन एक्झाम्पल. ओके, आता तुम्हाला सगळ्या गीता समराईज करता सगळे लोक. गीतेचा सारांश, बरोबर आहे उत्तर. सेट एन एक्झाम्पल सेट करण्याकरता, किंवा तो कन्फ्युज झाला होता, मग त्याला हळूहळू आपली चेतना त्याची जागेवरती आली, राईट. अजून कोणाला बोलायचं काय, तुम्ही बोला आणि लवकर पूर्ण करा. हरे कृष्ण. आज तुम्ही बर्थडे केला का ना जानकीनाथ प्रभूंचा. हरे कृष्ण. सेवा कोण लिहिला माताजी, बोला. भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं की तू माझं ऐकून जर कर्म करशील, तू कर्म याच्यामध्ये पडणार नाही, ते तुला म्हणजे मला ते अर्पण होईल आणि तुला ते पाप लागणार नाही, असं पूर्णपणे समजूत काढून मग त्यांना युद्ध करण्यास भाग पाडले. करेक्ट, बरोबर आहे. सो बेसिकली सी एनिवे मी कर्म करणारच आहे, बरोबर आहे. तुम्हाला सांगायची काय गरज आहे की मी कर्म कशाला करू किंवा नाही करू, पण हाच तर मुद्दा आहे ना. समजा तुम्ही आता तुमची प्रोपेन्सिटी आहे की तुम्ही हे पर्टिक्युलर कर्म करणारच आहात, राईट. समजा से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला स्त्री संग करायचंय, उदाहरण जस्ट, तर त्याला शास्त्रामध्ये काय विधी सांगितलेली आहे, त्याने विवाह करावा, राईट. मग त्याला मनाई नाहीये ना. तुला समजा एक कुटुंबात राहायचं असेल, स्त्री सोबत राहायचं असेल, तर तू यू कॅन मॅरी. मग आता समजा शास्त्राने जर विधिविधान दिलं नसतं तर एनिवे मनुष्य संघ तर करणारच आहे ना, बरोबर आहे का नाही. ज्याची प्रोपेन्सिटी आहे त्याप्रमाणे तो संघ करेलच. शास्त्र काय म्हणतात,
आपकी प्रोपेंसिटी है, आपको करना ही तो काम करो, शास्त्र जैसे कहते हैं उसके हिसाब से करो. तो उससे काय होगा, किंवा एखादा व्यापारी आहे, त्याला एनिवे व्यापार करायचाच आहे, राईट. मग आता व्यापार तो स्वतःहून जर करायला गेला शास्त्रांच्या आधारावरती न राहता, तर तो काय करेल. मग तुम्ही बघितलं कोरोना काळमध्ये काय केलं लोकांनी. 5 रुपयाची गोष्ट 500 रुपये, म्हणजे आवाजावी त्याला मोल लावणार, राईट. मग गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, रूल रेग्युलेशन टाकून दिलेले आहेत, किंवा म्हणून काय होतात, मग IT रेट्स होतात, इन्कम टॅक्स तुम्ही चेक करताय बँक खात्यात तुमच्याकडे किती पैसे आले गेले, नफा तोटा किती झाला, बरोबर आहे का नाही. हे सगळं कशा करता, तुम्ही ती प्रवृत्ती आहे, तुम्ही ते कर्म करणार आहातच, राईट. परंतु ते कर्म तुम्ही जर शास्त्रांच्या अधीन राहून केलं तर त्याने तुमची चेतना शुद्ध होईल, राईट. त्याने तुम्हाला जसं माताने सांगितलं कर्म लागणार नाही. किंवा एखादा कर्म राईट कॉन्शियसनेस मध्ये कसं करावं हे गीता सांगते आपल्याला. एनिवे कर्म करणारच आहे ना आपण. आता उदाहरण घ्या ना, का तुम्ही इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी खात नव्हतात का, म्हणजे जेवण करत नव्हतात का. सगळ्यांना जेवण करत होतात. आज तुम्ही इस्कॉन मध्ये आल्यावर जेवण थांबलंय का तुमचं. मग काय अंतर आहे आता अगोदरच्या जेवणामध्ये आता मध्ये काय अंतर आहे. सात्विक आहे आता, शुद्ध प्रसाद आहे. मग तुम्हाला अगोदर काय अशुद्ध खात होते का. का जेवणामध्ये माती टाकून खात होते का. लसूण कांदे होते प्रभूजी, लसूण भगवंतांना अर्पण करून खात होता. शोभा माता सकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत 16 वेळा पूर्ण झालंय. हरे कृष्ण. राईट. सो तुम्हाला कळलं का याचा अर्थ काय आहे. सो बेसिकली कर्म तर आपण करणारच आहे ना. अगोदर पण आपण जेवत होतो, पण आता आपण काय करतो, जे अन्न असेल ते आपण भगवंतांना भोग लावतो आणि मग ते अन्न आपण घेतो. कारण आपण आता शिकलो की हे अन्न हे माझं अन्न नाहीये, हे मी भगवंताकडनं उधारीमध्ये घेतलेलं आहे माझ्या भरण पोषणाकरता. राईट. माझ्या शरीरामध्ये चालणारी ऊर्जा शक्ती माझी ऊर्जा किंवा शक्ती नाहीये, ही भगवंतांकडून आलेली एक मदत आहे मला या जगामध्ये भोग घेण्याकरता किंवा या जगात राहण्याकरता. म्हणून आपण पार्ट ऑफ द जे काही आपण कमवतो किंवा आपण बनवतो ते भगवंतांना अर्पण करतो, आपली कृतज्ञता दाखवण्याकरता की भगवंत तुम्ही दिले तर तुम्ही पहिले याचा आनंद घ्या आणि मग आम्ही याचा प्रसाद रूपामध्ये आनंद घेऊ. राईट. म्हणजे बेसिकली कर्म आपण करणारच आहे, पण ते कर्म प्रॉपर विशुद्ध चेतनेमध्ये कसं करावं हे भगवंत आपल्याला शिकवते. बाकी काही बदलत नाही आयुष्यामध्ये आपल्या. तुम्ही जे होतात ते होतात. राईट. काय तुमचं घर बिल्डिंग बदललंय का तुम्ही इस्कॉन मध्ये आल्यानंतर. का तुमचे घरामधील वस्तू बदलल्या का, काही गोष्टी ऍड झाल्या असतील, समजा अल्ट्रा ऍड झाला असेल किंवा जपमा ऍड झाले घरामध्ये, करताल मृदंग ऍड झाले असेल, भगवतीता ऍड झाली असेल, पण मोरलेस तुमचं घर ते तसंच आहे ना, काय बदललं नाहीये. तुम्ही पहिले पण वॉशिंग मशीन वापरायचे, फ्रीज वापरायचे, घरामध्ये लाईट बल्ब एसी सगळं काय पंखे सगळं काय होतं ना, काही चेंज झालं नाहीये, सगळं काही सेम आहे. परंतु आता आपण त्याच गोष्टींना शुद्ध भावनेमध्ये कर्म करतो आपण त्या गोष्टींसोबत. राईट. आणि पहिले आपण जसं मनाला वाटलं तसं अशुद्ध भावनेमध्ये करायचो. आता समजा फॉर एक्झाम्पल प्रसाद जो खाना है खाओ, कभी भी खाओ, कुछ भी खाओ, तसं नाही. आता आपण त्याला रेग्युलेट केलेलं आहे. क्या खाना है, अच्छा गीता क्या कहती है ये खाना है. अच्छा जो अगर व्हेजिटेरियन भी खाना है, आता तुमच्यापैकी बरेच लोक पहिले शाकाहारी असतील ना इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी. असं जरुरी थोडी आहे की इस्कॉन मध्ये आल्यावरती तुम्ही शाकाहारी झालात, नाही ना. बरेच लोग शाकाहारी होते, पण मग शाकाहार को भी कैसे खाना है उसका गाइडलाइन रेगुलेशन कौन दिया आपको, शास्त्र दिया. राइट. तो उसको कैसे शुद्ध भाव में खाना है, उस भोजन को कैसे अच्छा बना के खाना है, याला म्हणतात चेंजिंग द कॉन्शियसनेस. बाकी काही बदलत नाहीये. काय अर्जुन भगवद्गीता ऐकल्यानंतर त्याला काय 2 हात एक्स्ट्रा आले नाही. किंवा त्याला काय असं हे ना काय त्याच्या हातामध्ये जादू आली नाही की ऐसे जादू करता हूं तो फिर ये यहाँ से ये मैं प्रोड्यूस कर सकता हूँ. नहीं. He remained the same person, सेम घर परिवार में रहा हो, अपने परिवार के साथ, बच्चों के साथ, संसार में रहा, सब कुछ सेम रहा. बट अभी मैं किसके लिए जी रहा हूं, क्यों जी रहा हूं, कैसे जी रहा हूं, ये चेंज हो गया. बेसिकली जीवनामध्ये आपल्याला उद्देश नव्हता, आता उद्देश भेटला आपल्याला. राईट. त्याच्यामध्ये आपण काय होतं, बिना उद्देश से जगत होतो. तो क्या जीना है, खाली खाना पीना सोना और मैथुन करना है, और मेरा भाई मैथुन. लेकिन अभी हमको समझ में आया कि इसका उद्देश्य क्या है, किस लिए खा रहा हूँ, किस लिए प्रोक्रेशन कर रहा हूँ. बच्चे पैदा हो रहे तो बच्चों को क्या मेरा कर्तव्य है, बच्चों को मुझे कृष्ण कॉन्शियस बनाना है. राईट. तो याला म्हणतात चेंज ऑफ द कॉन्शियसनेस. म्हणून तुम्हाला त्या अगोदर पण सांगितलं होतं मी
की लोक म्हणतात ना धर्म बडा आहे की कर्म बडा आहे. सो जनरली काही लोक म्हणतात कर्म बडा आहे क्योंकि कर्म से सब कुछ नाही, ऍक्च्युअली धर्म बडा आहे. राईट. कारण धर्म आपल्याला शिकवतो की कर्म कसं करावं. नाही तर अदरवाईज तुम्ही बघितलं असेल कोणी डॉक्टर असेल ते पण किडनी चोरी करतात नाही. मग एवढं मोठं शिकलेला व्यक्ती कसा काय चोरी करतो. म्हणजे या जगातलं शिक्षण जे आहे ते शिक्षण तुम्हाला शुद्ध नाही बनवतो. कितीही मोठे तुम्ही शिकले असाल, बॅरिस्टर असाल, PhD असाल, तुम्ही मोठे डॉक्टर असाल, डबल ट्रिपल PhD केली असेल, कितीही जरी शिकला असेल तर ते भौतिक शिक्षण आहे. ते शिक्षण आपल्या चित्ताला शुद्ध करू शकत नाही. आपल्या चित्ताला शुद्ध करणारं आहे भगवत ज्ञान आणि भगवत चिंतन. त्याने मग मनुष्य समजू शकतो की मला काय केलं पाहिजे. राईट. अदरवाईज सर्वात भ्रष्ट लोक कोण आहेत जगामध्ये माहिती आहे का. आताच्या क्षणाला सर्वात भ्रष्ट लोक कोण आहेत. कोण आहेत सर्वात भ्रष्ट लोक. राजकारणी लोक, डॉक्टर लोक. डॉक्टर लोक 5 रुपयाचं औषध ते म्हणतात 500 रुपये आणि पेशंट बिचारा म्हणतो, तो डॉक्टर म्हणतो ठीक होना है ना, जाओ लेके आओ. पेशंट म्हणतो हाँ ठीक होना है, चलो अभी लेके आता हूँ, क्या करूंगा, पैसा नहीं फिर भी, नेक्स्ट ऑपरेशन 2 लाख. सगळं असे म्हणतात ना लोक. राईट. सो कोणी डॉक्टर असेल तर त्यांनी ऑफेंड होऊ नका इथे कोणी डॉक्टर असेल तर. बट दिस इज द ट्रुथ. हे सत्य आहे. त्याचप्रमाणे व्यापारामध्ये पण काळा बाजार आहे. राजनीती ठीक आहे सोडून द्या. त्यातले काही तुम्ही म्हणत असाल की त्यातले काही लोक 10वी पण पास नाही आहेत राजकारणी. राईट. त्यामुळे त्या लोकांचं भ्रष्ट होणे नक्की आहे असं तुम्ही म्हणत असाल. परंतु मी म्हणतो की जे शिकलेले सुद्धा आहेत, मोठे मोठे वैज्ञानिक किंवा मोठे मोठे बिझनेस इंडस्ट्रियलिस्ट किंवा डॉक्टर, इंजिनियर्स, हे सगळं शिकून सुद्धा भ्रष्ट का आहेत. कारण भौतिक शिक्षण आपल्या चरित्राला शुद्ध बनवत नाही, चांगलं बनवत नाही. दिस इज द रिझन अँड दॅट्स वाय इथे भगवंताने सांगितलेलं आहे की दिस इज द रिझन. मी तुम्हाला सांगतोय अर्जुन की तू मी सांगितल्याप्रमाणे कर्म कर. राईट. शास्त्र जसं सांगत आहे त्याप्रमाणे कर्म कर. युद्ध तुला करायचं कर, बट डू योर फाइट इन प्रॉपर कॉन्शियसनेस. किसके लिए कर रहा हूँ, क्यों कर रहा हूँ और कैसे करना है, ये सोच समझ के करो. राइट. ये चेतना हमको कौन देता है, भगवत गीता देती है. सो दॅट्स हाऊ. आणि मग ऑफकोर्स त्यानंतर प्रॉपर इथे तात्पर्यामध्ये लिहितात क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता. पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपला करता, आपल्या कर्माचा करता समजत होता. जणू काही अशा कर्माचा शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी होता. राईट. प्रबोधन पुढे इलॅबोरेट केलेलं आहे की कसं त्याने जर स्वतः न करता गुरु आणि भगवंताच्या मार्गदर्शनाने हे केलं तर त्याला कुठलाही पाप लागणार नाही आणि सगळे कर्म शुद्ध होऊन जातील. आणि ऑफकोर्स त्याला कंट्रोल करताना भगवंत 60व्या श्लोक मध्ये म्हणतात. वाचा श्लोक नंबर 60. कोण वाचेल. शोभा सुतळे माताजी वाचा श्लोक नंबर 60. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. स्वभावजेन कौंतेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि अन्मोहात् करिष्यसे वशोऽपि तत्. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस. परंतु हे कौंतेया, तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील. हरे कृष्ण. येस. तर भगवंताने त्याला समराईज केलं की तू एनिवे ते कर्म करणारच आहेस. जरी तू म्हटलंस की मी आता क्षत्रिय नाही राहणार, मी वनात जाऊन तपस्या करेल, नाही तू ते करशीलच राजा. त्यामुळे बेटर आहे की तू मी जसं म्हणतो तसं कर. राईट. मग तुझी जी प्रोपेन्सिटी आहे युद्ध करण्याची ती पण पूर्ण होऊन जाईल आणि त्याच्यासोबत तुला राज्य पण प्राप्त होईल. राईट. आणि तुला काही कर्म पण लागणार नाही. अशा प्रकारे प्रबोधन तात्पर्य दिलेलं आहे. मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल. प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. परंतु जो स्वेच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो. लाईक दॅट. ओके. एनी क्वेश्चन सो फार. कोणा काही प्रश्न आहे आतापर्यंत. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. इथे असं म्हटलंय ना प्रभूजी, जसं काही तू जणू काही अशा कर्मांचं शुभ आणि अशुभ फळांचा तोच अधिकारी होता, पण मग आपण जे कर्म करतो तर त्याचं आपल्यालाच मिळतं ना प्रभूजी.
हा आपल्याला मिळतं, बरोबर आहे. मग प्रश्न काय तुमचा, मला कळलं नाही. मग इथे भगवंता कसे म्हणतात त्याला की तू स्वतःला करता समजू नको आणि म्हणजे तू जे काही कर्म करतो बुवा, तर तूच अधिकारी असं समजू नको. मग बरोबर आहे ना, अधिकारी तर नाहीये ना आपण. नाही म्हणजे पण त्या कर्माचे शुभ याचे अधिकारी तर तोच आहे ना, शुभ आणि अशुभ कर्माचा. सी अशुभ कर्मांचा अधिकारी तो आहे, शुभ कर्मांचा नाहीये. हरे कृष्ण, आपण डिस्कस केलं होतं अगोदर, तुम्हाला आठवत असेल तर बघा पुन्हा एकदा. अशुभ कर्मांचा अधिकारी तो आहे, शुभ कर्मांचा अधिकारी तो नाहीये. तुम्हाला कळलं का मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? समजा से फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे चोरी केली, ठीक आहे, तुम्ही करू नका. तुम्ही समजा कुठे शिरपूर ना, शिरपूर मंदिर तुमचं बनतंय ना आता. हरे कृष्ण, जास्त भारी उदाहरण नको देऊ आपण. समजा कोणी उद्या तिथे लँड घोटाळा गेला, नाही जमीनचा घोटाळा गेला आणि जमीन आपल्या नावावर टाकून टाकली. हरे कृष्ण. किंवा इस्कॉन मंदिरामधला फंड त्याने चोरी केला, उदाहरणार्थ ते डोनेशन मंदिराकडे झालं आणि आपल्या ह्याच्यावरती टाकले. किंवा इव्हन आपण पण बरेच तुम्ही बघितलं असेल, फ्रॉड होतात, लोक चोरी करतात, राईट. मग आता समजा एखाद्या व्यक्तीने XYZ त्याने मंदिरामध्ये चोरी केली, तर तो त्या कर्माचा अधिकारी आहे की नाही सांगा मला? आहे? ओके, गुड. पार्ट 1 तुम्हाला कळलेलं आहे. पण उद्या समजा इस्कॉन शिरपूर ना डेव्हलप तर होत आहे, इस्कॉन शिरपूर आणि भूमिपूजन झालं ना ऑलरेडी. छोटे मोठे सेंटर डेव्हलप झाले का? चालू आहे, अजून चालू आहे. झालं डेव्हलप सेंटर, म्हणजे तुम्ही जाता प्रोग्राम करायला जाता, चॅन्टिंग वगैरे करता तिथे? हो प्रभूजी, आश्रम म्हणून घेतलंय आम्ही एक बंगलो विकत, अच्छा, जिथे 7-8 ब्रह्मचारी राहतात आणि मॉर्निंग प्रोग्राम होतो. ओके. आणि सगळे मॉर्निंग प्रोग्रामची जबाबदारी ब्रह्मचार्यांनी दिलेली दिसते. म्हणजे जातात सगळे अच्छा. कॉन्सेप्ट. ओके 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 ओके, जस्ट तुम्हाला उदाहरण हे करते, मनावर नका घेऊ. नाव आता बघा ना, समजा शिरपूर सेंटर चांगलं डेव्हलप झालं उद्या, एकदम मस्त, एकदम फर्स्ट क्लास मोठी बिल्डिंग तयार झाली आणि मोठे गेस्ट हाऊस तयार झाले, अर्चविग्रह आले, एकदम भरभराट. ते होणारच पुढे भविष्यामध्ये, राईट. आणि समजा तुमचा त्याच्यामध्ये चांगला मोठा वाटा असेल, तुमचा समजा वाटा असेल 25%, मग तुम्ही किंवा प्रत्येक गोविंद माताजी किंवा बाकीचे भक्तगण आहेत तिथे शिरपूरमध्ये, मग ते जे यश प्राप्त झालेलं आहे त्याचे तुम्ही अधिकारी आहात का? हरे कृष्ण. मग आता तुम्ही कसं म्हणताय अधिकारी नाही? म्हणजे चांगलं याचं माहिती, वाईट याचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता ना शुभ अशुभ फळांचा अधिकारी कोण आहे, मग आता हे शुभ फळ आहे की मंदिर डेव्हलप झालं, कॉंग्रिगेशन तयार झालं, एवढे भक्त तयार झाले, प्रिचिंग भरभराटीला आली, शिरपूरमध्ये पूर्ण हरे कृष्ण आंदोलन एकदम सर्वव्यापी झालं आणि सगळेजण भक्त म्हणले, वैष्णव म्हणले. हे शुभ फळ आहे, राईट. मग याचे तुम्ही अधिकारी आहात का? हरे कृष्ण. याचे तुम्ही अधिकारी नाही. पण जर समजा टेम्पलमध्ये चोरी झाली, तुम्ही नाही केली, कोणी केली, तर तो त्या व्यक्तीचा अधिकारी आहे का? आहे? नाहीये. नाही म्हणता तुम्ही उज्ज्वला कांता माताजी. नाही ना, मग प्रभूजी ते टेम्पल मध्ये चोरी झाली तर त्याच्यात माझा काय तुमचा नाही. समजा ज्यांनी चोरी केली, मी केली चोरी, समजा तुम्ही नाही करणार, तुमच्या याला उदाहरण नका पकडत असं. समजा XYZ व्यक्तीने त्याने मंदिर एकदम मोठं बनवून दिलं, तर तो त्या शुभ फळांचा अधिकारी आहे का? नाही म्हणताय तुम्ही, राईट. कारण तो एकटा करता नाहीये ना. मंदिर बांधण्याकरता का फक्त तुम्ही एकट्याने मदत केली असेल का? नाही. आणि तुम्ही जरी केली असेल, समजा 99% तुम्ही जरी मदत केली असेल, तरी पण आपण जे लास्ट टाइम बघितलं होतं ते 5 फॅक्टर जे असतात, अधिष्ठानम करता, राईट, पृथक चेष्टा, कारण आणि दैव, जे 5 फॅक्टर आपण ह्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात बघितलं. आय डोंट नो तुम्ही केव्हा होतात की नाही, मी रेकॉर्डिंग पण दिली नाही, त्यामुळे तुमचा मिस झाला असेल कदाचित. मग ह्या जगामध्ये कर्म करण्याकरता सगळं काही जरी आपण व्यवस्थित केलं, पण जर ईश्वराने जर त्याला सँक्शन केलं तर होऊ शकतं का? ते नाही होऊ शकत ना. म्हणजे आपण किती जरी प्रयत्न केले तरी पण जेव्हा ईश्वर किंवा गुरु किंवा वैष्णव यांच्या कृपेशिवाय आपलं कर्म पुरं होऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही?
म्हणजे आपल्या कर्माला पूर्ण करण्याकरता जबाबदार कोण आहेत? भगवंत आहेत, राईट. स्पेशली शुभ फळांकरता. मग आता तुम्ही म्हणाल की ठीक है, तो आप शुभ फल के बारे में कहते हैं कि आप जिम्मेदार नहीं है उसके लिए, या फिर आप अधिकारी नहीं है उस फल के, लेकिन बुरे कर्मों के लिए आप कैसे कह सकते हैं कि वो अधिकारी है? नहीं, उसके लिए आप ही अधिकारी है. क्यों? क्योंकि बुरा कर्म करने का डिसीजन किसका था? तो तुम म्हणाल की तो अच्छा कर्म करने का डिसीजन भी मेरा था ना. नहीं, डिसीजन मेरा था, लेकिन मेरे अकेले के दम पर मैं इतना नहीं कर सकता हूं. मुझे गुरु ने सहायता की, भगवान ने सहायता की, तभी हो गया ना. तुम्ही असं म्हणू शकाल की मग चोरी करताना पण त्यांना भगवंताने सहायता केली ना. हरे कृष्ण. चोराला पण भगवंत सहायता करतात. पण जेव्हा आपण स्पेशली अशा गोष्टींचा उल्लेख घेतो, इथे समजा एखाद्याने चोरी केली किंवा हत्या केली, त्यावेळेला तो स्पेशली अधिकारी आहे, कारण त्याला माहित असताना की हे चुकीचं आहे, त्याने तरी सुद्धा तो मार्ग पत्करला, राईट. चांगलं करायला तर शास्त्र सांगतातच आपल्याला, कारण चांगलं आपल्याला करायचंच आहे आणि रेकमेंडेड आहे शास्त्रामध्ये. पण शास्त्रामध्ये रेकमेंडेड नाहीये की आपण कोणाची हत्या केली पाहिजे, चोरी केली पाहिजे, खोटं बोललं पाहिजे, राईट. हे माहीत असताना सुद्धा तुम्ही हे पाऊल उचललं आणि तुम्ही जाऊन पुढे चुकीचं काम केलं, याला जबाबदार तर नक्की तुम्ही आहातच ना. बरोबर आहे का नाही? कळलं तुम्हाला? शुभ अशुभ फळांचा अधिकारी ऍक्च्युली ह्या अँगलने तुम्हाला बघितलं पाहिजे. म्हणजे याला जर विस्तारात तुम्ही जर ब्रॉड कॅटेगरीमध्ये डिस्कशन प्रभूजी कळालं म्हणजे की आपण जे पण करतो किंवा नियमावलीला घालून देतो ते तर आपलं कर्तव्यच आहे तसं वागणं. करेक्ट. पण त्याच्या विरुद्ध वागतो म्हणजे मग ते आपण भगवंताच्या विरुद्ध किंवा आपल्या मनाने वागतो म्हणून आपल्याला पार पाहतो. करेक्ट करेक्ट. ते आहेच. आणि त्याच्यामध्ये स्पेशली त्याला अजून असं म्हणावं लागेल की बिकॉज somebody has to take responsibility, right? कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. मग आता चुकीचं कर्म आहे तो मैं जिम्मेदार नहीं हूं, मेरे को भगवान ने मदद की, अरे लेकिन फिर भी जिम्मेदारी तो आपके ऊपर आता है ना. मग त्या अँगलने बघितलं तर चांगलं कर्म करण्याकरता जबाबदारी तुमच्याकडेच आहे ना. जबाबदारी तुम्ही पार पडली, पण ते फळ तुमचं नाहीये, कारण जबाबदारी पार पाडण्याकरता मदत करायला दुसरं कोणतरी आहे ना सोबत, राईट. सो आपली जी इच्छा आहे, चॉईस किंवा आपली स्वतंत्र इच्छा म्हणतात ना, डिझायर, त्या डिझायरने जीवात्मा करता असतो. बाकी आपण कुठल्याही मार्गाने करता नाही होत ऍक्च्युली बघायला गेलं तर. आता विचार करा ना, आपण समजा आता क्लास घेतोय, राईट. आता मी बोलतोय, ही बोलण्याची शक्ती कुठनं येत आहे? तुम्ही म्हणत असेल तुम्ही काहीतरी खाल्लं पिल्लं, शक्ती बॉडीमध्ये शरीर ताकद आहे. अच्छा, जे खाल्लं पिल्लं ते कुठनं आलेलं आहे, राईट. किंवा या शरीरामध्ये जे संचार होते एनर्जी, ती कुठनं येत आहे? शेवटी भगवंताने याला नियंत्रण केल्याशिवाय मशीन चालणारच नाही ना. म्हणजे सगळ्या मार्गाने भगवंतांच्या सहाय्याने आपण कर्म करूच शकत नाही, राईट. पण बिकॉज दिस इज अ राईट ऍक्शन टू डू, हे चांगला मार्ग आहे म्हणून याच्यामध्ये आणि ह्याच्यात जे फळ प्राप्त होणार आहे त्या फळाला आपण असं म्हणू शकत नाही की जस्ट बिकॉज मी स्वतः पुढे आलो आणि जबाबदारी घेतली म्हणून माझं नाही, पण बिकॉज सो मेनी पीपल हॅव हेल्प ना. पण चुकीच्या मार्गामध्ये इट इज रिअली आणि खरोखरच तुमचीच डिसिजन होती ती. बरोबर आहे का नाही? आपल्याला गुरु सांगतात, साधू सांगतात, शास्त्र सांगतात, समाज सांगतो, सगळे लोक सांगतात ये मत कर, ये मत कर, ये मत कर, नहीं फिर भी मैं करूंगा. तो पक्का तुम्हारे ऊपर जिम्मेदारी आएगा, राइट. गारंटेड जिम्मेदारी आएगा, बिकॉज यू आर गोइंग अगेन्स्ट एव्हरीवन अँड डुईंग ऑन युअर ओन इंडिपेंडेंट. जसं घरामध्ये लहान बाळ असतं, तुम्ही त्याला म्हणता की हे करू नको रे, हे करू नको रे, हे करू नको. तो म्हणतो नाही नाही नाही, मला ना आता अभ्यास करायचाच नाही, मला आता टीव्हीच बघायचे, भले उद्या पेपर असेल. मग तो घरामध्ये जर त्याने घर तोडफोड केले, तुम्ही काय कराल त्याला? यार जाऊ दे बाबा, घरात शांती राहू दे, त्याला करू द्यायचं करायचं म्हणता ना तुम्ही. पण आता तो नापास झाल्यावरती तो म्हणू शकतो का मी का नापास झालो, मला आई वडिलांनी अभ्यास करून दिला नाही, असं नाही म्हणू शकतो. माझी इच्छा होती, मी खेळायला गेलो आणि नापास झालो. समथिंग लाईक दॅट. अशा प्रकारे याचा आपण विस्तारात ऑलरेडी केलेला आहे. सो लाईक दॅट. अजून कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला निविदा माताजी. प्रभूजी, आता आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. म्हणजे एक साखळी तयार होते, म्हणजे एका माणसावर दुसरा माणूस डिपेंड असतो असं. तर म्हणजे जसं चांगले माणसं पण असतात आणि वाईट माणसं पण असतात. तर भगवंतांनी की तसे सर्कल बनवून ठेवलेले आहे, एकावर एक डिपेंड. तसं मी आता याच्या एक लेख वाचला होता चोराचा. तर चोरावर म्हणजे आपण दृष्टिकोन असं दाखवलेला आहे की एक चोर व्यक्तीवर आहे ना पूर्ण अर्थव्यवस्था, चोर पण एक अर्थव्यवस्थेचा भाग आहे.
तर ही चोरामुळे ना भरपूर काय काय फायदे होतात ना ते वाचलं त्याच्यामध्ये. चोर चोरी करतो त्याच्यामुळे आता जे म्हणजे पोलिसांचा धंदा वगैरे आहेत, चालतो, लॉकर्स आहेत, त्यांचा बिझनेस होतो, पोलिसांचा धंदा चालतो, त्याच्यानंतर लॉकर पाडायचा धंदा चालतो, घर दाऱ्या खिडक्या याला पण तो धंदा चालतो. अशा प्रकारचा पूर्ण तो लेख होता, म्हणजे तो दृष्टिकोन दाखवला त्या पद्धतीने. तर मग भगवंतानी पण त्याच पद्धतीने वाईट लोक आणि चांगले लोक म्हणजे अशी ही एक सर्कल बनवलेलं आहे. म्हणजे ते बोलतात तसं एक व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्ती डिपेंड असतो. तर मग हे कसं सिस्टम आहे त्यात. हे लक्षात हरे ठेवा. कृष्ण प्रभूजी. तर शास्त्र सांगितलेलं आहे ना की समाजामध्ये काहीतरी चोर डाकू असणारच आहेत, बरोबर आहे का नाही? काय कोण ना कोणतरी चोर डाकू तर असणारच ना समाजामध्ये, जे चुकीचा मार्ग पत्करणार आहेत. मग माझा असा प्रश्न आहे की तो जो एक पर्टिक्युलर रोल आहे तो आपणच का करावा? त्याला घेऊ द्या ना रोल, त्याला चोराचा रोल त्याला करू द्या. मी कशाला करू? मला जर माहिती आहे की चुकीचं काय वाईट, मी कशाला तो रोल करू? तुम्ही म्हणता ना की तो अर्थव्यवस्थेचा भाग आहे, मग ज्याला बनायचा तो बनेल ना, मी कशाला बनू? ऍटलीस्ट मला कळलेलं आहे ना की चुकीचं आहे, मग मी कशाला बनू त्यात? मी कशाला चोर बनू? हा म्हणजे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, स्वतंत्र दिलेलं आहे की आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो बरोबर. आपल्या स्वतःसाठी. करेक्ट. मग आता कोण ना कोणतरी चोरी करणार, तुम्ही असं म्हणाल की कोणी ना कोणतरी चोरी करेल. पण भगवंताने अशी सिस्टमच बनवलेली आहे की प्रत्येक व्यक्ती म्हणजे विचारांचा संस्कारांचा व्यक्ती या जगामध्ये आहे. त्याच्यावरून प्रत्येक गोष्टीवरून काहीतरी आपण शिकू शकतो. आणि तसं हरे एक्झॅक्टली बनवली म्हणजे असं नाही की भगवंताने सगळ्यांना म्हणजे कोणाला तरी चोर बनव असं नाहीये. प्रत्येकाकडे स्वातंत्र्य आहे. मला चोर बनायचं आहे की मला सज्जन बनायचं, राईट? ज्याला चोर बनायचं त्याला भगवंताने स्वातंत्र्य दिलं आणि तो चोर बनू शकतो आणि एकदम फर्स्ट क्लास चोर बनू शकतो. बढिया, भगवान की प्रेरणा से. मग तुम्ही म्हणाल की हे कैसा भगवान की प्रेरणा से? सी अल्टिमेटली भगवंतांनी सँक्शन केल्याशिवाय चोर बनून म्हणजे त्याला प्रेरणा भेटणार नाही. त्याला काय करायचंय? समजा लॉक तोडायचा आहे, त्याला भगवंत आत्मदा सांगतात कैसे तोडने का लॉक. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की हे क्या हो रहा है, भगवद्गीता में कहा लिखा है सब? सर्वसचा निविष्टो. यस माताजी बोला. प्रभूजी, आता आपल्या परिवारात ना बरेच लोकांचे व्यवसाय असे होते की ते धर्माला किंवा आपल्या शास्त्रानुसार न चालणारे व्यवसाय होते त्यांचे. तर ते बरेच लोक आहेत ना आपल्या भक्तीमध्ये, तर त्यांनी आपलं हे गीतेचं सर्व ज्ञान, आपले सर्व प्रपादांचं तात्पर्य वगैरे सगळं फॉलो करून त्यांनी ते असे व्यवसाय सुद्धा बदलून टाकलेत काही लोकांना बघताना. मग त्याने विचार केला, समजा आता तुम्ही विचार कराल की अच्छा सोसायटी में कुछ मांस खाने वाले लोग होते ही है, आणि समजा माझं जर खाटिकचं दुकान असेल तर तुम्हाला वाटत असेल की अगर मैं खाटिक का दुकान नहीं चलाऊंगा तो उसको कैसे मांस मिलेगा, क्योंकि वो तो खाने वाला है ना. मग प्रश्न माझा असा आहे की आपण कशाला तो रोल करायचा? ज्याला करायचं तो करेल ना, बरोबर आहे का? एखाद्याचं असं दारूचं दुकान वगैरे काही बरेच भक्तांनी व्यवसाय पण बदलून टाकलेत काही वेळेस. कोणी म्हणाल की अरे काही लोकांचे कांदा लसूणचे पण दुकान असतात. पण तुमच्याकडे चॉईस आहे, तुमच्याकडे चॉईस आहे. मग तुमच्याकडे चॉईस आहे. माझा पण एक प्रश्न आहे, विचारू का? विचारा. आता सगळ्यांनी विचारा, तुम्ही पण विचारा. प्रभूजी, आपण म्हणतो खाटीक, पण खाटीकचा जन्म पण त्याच्यासाठीच झालेला असेल ना, म्हणजे भगवंतांनी पण, म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो. ठीक आहे, शेवटी भगवंत मला शिरपूरला यावं लागेल असं वाटतंय तिकडे. सॉरी, तुम्ही मुंबई मधले आहात. मी खारघरचीच आहे प्रभूजी. अच्छा अच्छा. सी लक्षात ठेवा, आपल्या पूर्वकर्मानुसार जरी आपण ह्या जन्मामध्ये खाटीक असेल, बरोबर आहे, हो, पण तरी सुद्धा आपल्याला स्वतंत्र इच्छा आहे ना अजून सुद्धा की मला खाटीकच राहायचं की काय बनायचंय. आपल्याला गीता ज्ञान देत आहे, शास्त्र ज्ञान देत आहेत, गुरु ज्ञान देत आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्या पूर्वकर्मानुसार आपलं भले काही जन्म झाला असेल या क्षणाला, आता या जीवनामध्ये, पण आता आपल्याला गीतेचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तर माझ्याकडे स्वतंत्र इच्छा आहे की मी खाटीकच राहावं की मी चांगलं बनावं. आहे की नाही ज्ञान? हो, मग मी बदलू शकतो ना. हो, ते बदलू शकतो, कारण आपण भक्तांच्या दृष्टीने पाहतो, पण खाटीकची दृष्टी तशी नसेल ना. पण मग तेच तर मला म्हणायचं म्हणजे की तेवढी त्याची बुद्धी किंवा चेतना नसते ना त्या लेवलची किंवा त्या म्हणायचं पातळीवरची. आहे की जेव्हा तो खाटीक तुमच्या संपर्कामध्ये येईल, जेव्हा तुम्ही त्याला प्रिचिंग कराल, जेव्हा तुम्ही त्याला भगवद्गीतेचं ज्ञान द्याल, तो बदलेल, राईट?
आता आपण पण पहिले तसेच होतो ना, आपण विचार करायचो माझ्या घरी कांदा खातात, लसूण खातात, तर त्यात काही वाईट आहे. पण जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तेव्हा आपण म्हटलं नाही, आजपासून नाही घेणार मी. चॉईस आपल्याकडे आहे ना. भले आपले पूर्वसंस्कार काहीही असतील, पण आपल्याकडे स्वतंत्र इच्छा नेहमी आहे की भगवंतावरती प्रेम करावं की नाही करावं. राईट. आपल्याकडे चॉईस आहे चॅन्टिंग कशी करावी की नाही करावी. आता चॅन्टिंग तर स्टार्ट झालेली आहे, पण मग आता चॅन्टिंग ती मोबाईल मध्ये बघून करावी की उशीमध्ये आपलं डोकं बंद करून करावी. आपल्याकडे चॉईस नेहमी असते, स्वतंत्र इच्छा काय करावं आपण, आणि त्या स्वतंत्र इच्छानुसारच आपलं पुढचं भविष्य निर्धारित होत असतं. भगवद्गीता म्हणजे आपल्या इच्छेला आपण कसं एक्सरसाइज करतो, आपल्या इच्छेला आपण कसं त्याला काय म्हणतात यूज करतो, त्यानुसार आपलं कर्म बनत असतं. या जीवनामध्ये जे आहे ते आपल्या मागच्या जीवनामधून भेटलेला आपला हिसाब किताब आहे. राईट. तुम्ही असं नका विचार करू की या जीवनात मी एवढी नोकरी केली, एवढे शिक्षण केलं, मला भेटलं नाही. तुमच्या मागच्या जन्मामधलं जे कर्म आहे ते तुम्ही आता भोगताय, आणि आता जे आपण करू ते आपण पुढच्या जन्मामध्ये भोगू. राईट. याचा अर्थ असा नाही की तुम्ही म्हणाल की मग कल से मैं स्कूल नहीं जाता हूँ या ऑफिस नहीं जाता हूँ क्योंकि जो कर्म रहे, नाही असं नाही. त्या कर्माचा पार्ट आहे की आपण शाळेत गेलं पाहिजे किंवा ऑफिसला गेलं पाहिजे. राईट. मागच्या जन्माचा तो पार्ट आहे, आणि तो कर्म होता म्हणून तुम्हाला म्हणतात ना की भगवंत ज्याच्यावर कृपा करतात तोच भक्त बनू शकतो किंवा भगवत भक्तीत येऊ शकतो. मग आपण किती एक समोरच्याला, म्हणजे माझं पण मी एक्सपिरियन्स सांगते, मी भरपूर लोकांना असं प्रीच म्हणजे बोलते भगवद्गीतेविषयी किंवा भगवंताविषयी, पण ते नाही ऍक्सेप्ट करत. म्हणजे मग टेन्शन नका घेऊ. सी, तुम्ही कधी ते बघितलंय का, काय म्हणतात त्याला, मी उदाहरण विसरतो. ते तुम्ही एखाद्या वस्तूला जर हे करतात ना, तुम्ही काय त्याला शिळीवरती रगडतात. चंदन कसं असतं तुम्ही मला सांगा. चंदन किती हार्ड असतं ना. चंदनाच्या लाकडाने जर तुम्हाला एकदा मारलं ना असं तर पण ते चंदन जेव्हा आपण घासतो एखाद्या दगडावरती, घासून 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 काय होतं, त्याचं वेगळून जातो ना तो. तसं असा विचार नका करू की तुम्ही आज प्रचार केला तर तू भक्त म्हणला. नाही, तुम्ही आज प्रचार केला, तुम्ही एक घाव घातला त्याच्यावरती, त्याच्या चेतनेवरती, एक भगवत भक्तीचा. तुम्ही त्याला एक स्टेप तयार केले, अजून एक भक्त येईल, तो अजून त्यावरती काम करेल, तिसरा भक्त येईल, तो अजून काम करेल, इव्हेंच्युअली तो 10 भक्तांना भेटल्यानंतर 11 भक्ताला भेटून भक्त बनेल. म्हणून प्रिचिंग कधीही फेल्युअर नसते. प्रिचिंग इज ऑलवेज सक्सेसफुल. तुम्ही कुठल्याही मार्गाने प्रचार करा, असं विचार करू नका की अरे मी सत्संग चालू केला आणि इथे काही भक्त बनले नाही किंवा 2-4च भक्त बनले नाही. असं नाहीये. जे कोणी सत्संगमध्ये आले, एकदा जरी आले, कीर्तन ऐकून गेले, कथा ऐकून गेले, त्यांनी त्यांच्या मनावरती एक इम्प्रेशन बसलेलं आहे ऑलरेडी, आणि नेक्स्ट टाइम जेव्हा अजून कोणाला भेटतील भक्त बनतील ते इव्हेंच्युअली. राईट. सो वी शुड नॉट थिंक दॅट. बोला माताजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. तुझी स्टोरी म्हणजे याच्यावर की म्हणजे असं की एक मुलगी असते, तिचा विवाह झालेला असतो. बोला बोला बोला. विवाह झालेला असतो आणि ती श्रीमंतांच्या घरी दिलेली असते, आणि श्रीमंतांच्या घरी दिलेली असते, पण त्यांच्याकडे इतकं स्वच्छ म्हणजे सर्व काही समृद्ध असतं, पण ती मुलगी ना ती शिळच खाते, अन्न कायम शिळ अन्न खाते पूर्ण. आणि मग तिचे वडील येतात, ते म्हणतात की आपण इतकं मोठं घराणं पाहून, श्रीमंत घराणं पाहून दिलेलं, आणि मुलगी अशी रोकडी का होऊन राहिली अशी. तर तिला विचारलं की का गं बाई, तुला तर चांगलं घराणं पाहून दिलं आणि तू अशी का होत चालली दिवसेंदिवस असं. मग ती उत्तर देते वडिलांना की मला जे घराणं मिळालंय ना, की ते माझ्या मागच्या जन्माच्या कर्मामुळे मला चांगलं घराणं मिळालेलं आहे. आणि मी शिळी भाकरी का खाते की हे लोक जे आहेत ना की ते अजिबातच म्हणजे अध्यात्माचं करत नाही, श्रीमंत आहेत, त्याच्यामुळे मला ते चांगलं अन्न काही रुचत नाही खायला. मी जे मागच्या जन्माच्या कर्मावर श्रीमंताच्या घरात आलेली आहे, म्हणून मी मागच्या जन्माच्या कर्माने मी या घरात आली, म्हणून मी शिळ खाते. आणि मी जे शिळ खाते तर आता मी जे कर्म करेन तर मला पुढच्या कर्मामध्ये ते कामात येईल. करेक्ट. बरोबर. तर ती वडिलांशी समजावून सांगते, आणि घरातल्या लोकांना पण मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही मुलगी अशी का चांगली रोड का बनून जाते आपल्या घरात, यांची मुलगी, की आपण तर यांना सगळं चांगलेच होतं यांच्या मुलीला, पण अशी का रोकडं बनते.
मग तेव्हा त्या लोकांच्या लक्षात येतं की अरे तिच्या आपण काही अध्यात्म वगैरे काही करत नाही, तो ध्यास तिला लागलेला असतो म्हणून ती कान शिळत होती, तिचं सारखं मन रुचत नाही. आणि जे मला श्रीमंताचं घर मिळालेलं आहे तर ते मला मागच्या जन्माच्या कर्मानुसार मिळालेलं आहे. पण या कर्मामध्ये जर मी काहीच करू नाही शकले या घरामध्ये तर मला काहीच बरं वाटणार नाही, मी रोकडच जाऊन पाहिजे दिवसेंदिवस. करेक्ट. तर ती त्यावेळेला तिच्या घरातल्या लोकांची धुंद पिटते की आपण अध्यात्म करत नाही म्हणून तिला हा सगळा ध्यास लागलेला आहे. म्हणजे ते लोक पण त्यावरून भक्तीमध्ये जातात मग थोडेफार तिच्या ह्याच्याने. हरे कृष्ण. चांगलं उदाहरण. तुम्ही कोणी शिळे खाऊ नका. हरे कृष्ण गुरुजी. दंडवत. येस प्रभूजी बोला. प्रभूजी, हा बोला. शास्त्र असं म्हणते की आपला व्यवसाय न बदलता आपण भक्तीमध्ये किंवा भक्ती करू शकतो. तर मग व्यवसाय बदलण्याचा हा प्रश्न येतो कुठे? तुम्ही काय म्हणतात की व्यवसाय न बदलता आपण भक्ती करू शकतो असं शास्त्रात म्हटलेलं, राईट? येस, शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे व्यवसाय न बदलता. परंतु आपला व्यवसाय जर आपल्या भक्ती करता फेवरेबल नसेल, अनुकूल नसेल, मग आपल्याला विचार करावा लागेल. समजा तुमचा व्यवसाय असा आहे, तुम्ही तुम्ही अंडी विकताय. हरे कृष्ण. अच्छा. तुम्हाला तर वाटेल ना नेहमी की मी कर्म बनवतोय, राईट, निष्पाप जीवांची हत्या करून, हे माझ्या भक्तीला अनुकूल नाही, तुम्हाला माहिती आहे, राईट. उदाहरण देतोय मी. आपल्या भक्तांचे बरेचसे प्रभूजी हॉटेल्स आहेत ना, तिथे ते चहा विकतात, पुन्हा कांदा लसूणाचं भाजी वगैरे किंवा त्यांचं वेगळं, तर ते व्यवसाय ते सोडू शकत नाही, म्हणजे ते व्यवसाय करतात ते आणि भक्तीमध्ये मार्गामध्ये आहे. ठीक आहे. सी, चहा आणि कांदा लसूण टू सम एक्सटेंट ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. दॅट्स विद इन व्हेजिटेरियन वर्ल्ड, राईट. पण आता कोण तो समजा मांसाहार असेल हॉटेलमध्ये, तर तुम्हाला मग व्यवस्थित विचार करावा लागेल की मांसाहार आहे बाबा, राईट. समजलं का ना तुम्हाला? मग आमच्या असे कितीतरी डिवोटी कॅटर आहेत, ते पण कांदा लसूण मला प्रसाद देतात. बिकॉज सगळं काही एकदम ब्लॅक अँड व्हाईट नाही म्हणू शकत आपण या जगामध्ये. सो देअर हॅज टू बी सम. आता तुम्ही कोणी डिवोटी असेल, एखाद्या बिझनेस मध्ये असेल, तुम्ही काय सांगणार आहात का मला किती नफा होतो किती तोटा होतो? सांगाल? हरे कृष्ण. मग तुम्ही बिझनेस करू शकणार नाहीत. पण मग किती दुसरं एक मला विचारायचं. येस, बोला बोला. दुसरं एक विचारायचं, जे मेंढपाळ आहेत त्यांचं असं मेंढी पाळायचे, त्यांचे जे उत्पन्न होतं ते मेंढ्यांचं वगैरे, तर ते विकतात, तर त्यांना व्यवसाय बदल करायला पाहिजे त्यांनी व्यवसायामध्ये. असं ते भक्त आहेत मात्र मेंढी पालन करतात आणि ते आपले जे उत्पन्न आहे ते विकतात, तर त्याचं पुढे काय करतात ते उत्पन्न म्हणजे मेंढ्यांना ते मारतात की मेंढ्यांची फक्त ते ऊल काढून विकतात? काय एक्झॅक्टली काय ते बघायला लागेल. नाही, त्याचे मेंढा असतो ना ते पण विकतात आणि ते बळी देतात वगैरे, किंवा असं देव देवतांना किंवा असं खटकरने विकतात. ओके. बळी देणे वेगळी गोष्ट आहे आणि जस्ट एक कत्तलखान्यामध्ये पाठवणे वेगळी गोष्ट आहे. बळी आणि कत्तलखान्यामध्ये ते माहित नाही त्याला की हे घेऊन चाललेले लोक ऍक्च्युली कशासाठी घेऊन चालले. ओके. मग कसं असतं ह्याच्यामध्ये ना, भक्ताची प्रामाणिकता महत्वाची आहे. सी, आपल्या पारिवारिक किंवा सामाजिक परिस्थितींमुळे कदाचित आपण कधी कधी तो व्यवसाय सोडू शकत नसेल, ही आपली मजबुरी आहे. पण आपला हार्ट भगवंतांना माहिती, राईट. आणि आपल्या हार्ट मध्ये जर भगवंतांकडे प्रार्थना असेल की मला चांगलं बनायचंय, शुद्ध बनवायचंय, पण नाही लागेल सध्या माझा, तर भगवंत तुमच्या प्रार्थनेला स्वीकार करतात. पण ती सिन्सिअरिटी आपल्याकडे असली पाहिजे. पण मग काय लोक काय करतात, त्याला एक्सक्यूज बनवतात. ठीक आहे, तो फिर चलता है ना, आखिर भक्ती में सिन्सिअरिटी इम्पॉर्टंट आहे, राईट. असं नाही. तुमच्याकडे जर ऑप्शन असेल तर तुम्ही यू कॅन चेंज. ऑप्शन नसेल तर यू कॅन प्लॅन फॉर द फ्युचर की भविष्य में कुछ थोडा देखते हैं ऐसा, यू नो. अल्टिमेटली असे काही जनरेशन आहेत ज्यांची जनरेशन पासून ते मासळी व्यापार करतात किंवा खटले खाणे चालवतात, अशा जनरेशन्स आहेत. मग अशा केसमध्ये आपण कोणाला जज करू नये. ती भक्ताची सिन्सिअरिटी त्याच्या हृदयामध्ये काय आहे ते त्यालाच माहिती आहे, यु नो, की तो हृदयामध्ये किती व्याकुळ आहे की अरे मला हे सोडायचं पण मी सोडू शकत नाहीये, राईट. सो ती सिन्सिअरिटी भक्ताकडे आणि भगवंत यांच्यामध्ये असते, ती त्याला आपण जज नाही करायचं. गावाकडे प्रभूजी शेतामध्ये लसूण कांदा बनवतात, जे शेतामध्ये ते बघितले प्रभूजी, भक्तांच्या शेतामध्ये सुद्धा. करेक्ट. हे काय म्हणतात त्याला, पैसे कमवण्यासाठी, ते उत्पन्नासाठी ते करतात प्रभूजी. करेक्ट. मग अशा केसमध्ये आपण कोणाला जज करू नये. सी, एखाद्या भक्ताची मजबुरी असेल ती, आपण त्याला जज नाही करायचं की अरे तो काय डिवोटी आहे, तो कांदा खेत में लगाता नाही, असं नाही.
वो उसका अभी मजबूरी, वो देखेगा भगवान के साथ और अपने गुरु के साथ कन्सल्ट करेगा वो. आपण तिथे जज नाही बनायचं. आपण जज बनलो तर मग आपल्याला अपराध लागेल. राईट. दॅट अप टू डिवोटी अँड भगवान, लाईक दॅट. अशा प्रकारे. ठीक आहे. पण प्रभूजी असं पण काही नाही की मी पाहिले की काही काही डिवोटी चांगल्या म्हणजे उच्च अधिकारी म्हणून आहेत, भरपूर पैसे कमवतात, त्यांचं पेन्शन पण चांगली येते, तरी ते अशा प्रकारे उत्पन्न काढतात प्रभूजी. पण तरी पण तुम्ही जज, आणि डिवोटी आहे, दीक्षा वगैरे झालेली आहे, असं पण आहे. पण तरी पाहिले प्रभूजी. पण तुम्ही जज करू शकत नाही. ठीक आहे ना. शेवटी तो भक्त आहे, त्याने दीक्षा घेतलेली आहे, मग त्याला अजून तुम्ही काय शिकवणार? त्याला माहिती आहे ऑलरेडी. मग आता एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय चाललंय ते आपण म्हणू शकत नाही. बरोबर आहे का नाही? वी कॅनॉट जज. आणि आपण ज्या क्षणी जज करायला गेलो तर मग त्या ठिकाणी आपला अपराध होण्याची शक्यता असते फुल पोटेन्शियली. बोला श्री राधाप्रेम माताजी. काही नाही प्रभूजी, एवढंच सांगायचं होतं की हे आय हॅव गॉन थ्रू दिस, आणि जज नाही करायचं अजिबात. आपण भक्तीमध्ये मागे पडतो, आपली सेवा सुटते आणि आपल्याला माहित नाही त्यांचे कर्म काय आहेत, आपले कर्म काय आहेत. अजिबात जज करू नये कोणालाही. कोणी किती काही करू दे, कोणी पण अजिबात जज नाही करायचं. आपली भक्ती मागे पडते. ऍटलिस्ट त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तरी जज नाही केलं पाहिजे. कोणाला काही करू दे, किती भक्त असू दे, नॉन भक्त असू दे. मला एवढं सांगायचं. थँक्यू. सॉरी. हरे कृष्ण. दांडवत प्रणाम करू. करेक्ट. क्लास मॉनिटरचा एक फायनल व्हर्डिक्ट आलेला आहे. हरे कृष्ण. सो लाईक दॅट. मग आपल्याला पुढे क्लास घ्यायचा की थांबवायचा आहे? हरे कृष्ण. सॉरी प्रभूजी. नाही, सॉरी कशाला? गुड डिस्कशन. राईट. ओके. प्रभूजी. बोला सेवा माताजी. प्रभूजी, भक्ती प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची असते. एखाद्याची भक्ती अशी पण असू शकते प्रभूजी की म्हणजे एक वाईट मुलगी असते, ती डाळ तांदूळ वगैरे काहीतरी निवडत असते म्हणजे अशी, आणि ती ना तिच्या पतीचं नाव घेत असते डाळ तांदळामध्ये, असं स्प्लेन करते ती आणि ती तिच्या पतीचं नाव लिहिते त्याच्यावर. आणि कोणीतरी येतं मध्ये तसं की ही मुलगी काय करते, ती लगेच पुसून टाकते प्रभूजी ते तांदूळ, म्हणजे एकत्र करून टाकते. मग म्हणजे तिचे जे प्रेम असतं ना तिच्या पतीवर, ती कोणाला दाखवत नाही. ओके. त्याप्रमाणे काही वेळेस ना कोणी काही करत असेल ना, कोणत्या प्रकारे कोणी राहत असेल ना भक्त, की त्याची त्या भक्ताची आपण तुलना नाही करू शकत त्या भक्तांच्या भक्तीची. करेक्ट. त्याच्यामुळे ना हे पण म्हणजे आता ज्या माताजी म्हटल्याने कोणी काही करू असू दे, तो त्याच्या जागेवर तो काय करत असेल आपण त्याचा जास्त विचारच नाही करायचा. करेक्ट. आपल्याकडे एनिवे करायला भरपूर काय काय आहे. आपली चॅन्टिंग आहे, आपला अभ्यास आहे, आपले घरदार, मुलं बाळ, संसार, सगळं एवढं काय काय आहे. प्रश्न मला असा पडतो की आपल्याला वेळ कसा भेटतो दुसऱ्यांबद्दल विचार करायचा की क्या कर रहा है वो, डिवोटी क्या कर रहा है. राइट. करने तो जो कर रहा है वो. आपका फ्रेंड है तो आप समझाओ, आपका एकदम करीबी मित्र है तो समझेगा तो समझेगा, नहीं समझेगा तो छोड़ दो. अल्टिमेटली एव्हरीवन हॅज अ इंडिपेंडेंट फ्री विल. राईट. वी कॅनॉट कंट्रोल, वी कॅनॉट जज. अशा प्रकारे. ठीक आहे. मग आज आपण इथे थांबूयात, कारण पुढचा जो श्लोक आहे त्याचं एक्सप्लेनेशन थोडं विस्तारामध्ये आहे, ते 10 मिनिटात पूर्ण होणार नाही. आणि तुम्ही चांगलं कन्क्लुजन दिलेलं आहे. शेवटी इथे स्वतंत्र इच्छेचा प्रश्न होता. राईट. की अर्जुनाने स्वतंत्र इच्छेचा वापर करून एक तर युद्ध करावं किंवा युद्ध करू नये, किंवा युद्ध करावं तर कसं करावं हे त्याने ठरवलं पाहिजे. राईट. सो व्हेरी नाईस इनपुट्स अँड डिस्कशन. अजून कोणाला काय ऍड करायचं असेल तर अजून आपल्याकडे आहेत 10 मिनिटं. पुन्हा ऍड करायचंय, डिलीट करायचंय. तुमची परीक्षा कधी आहे बाय द वे? 11 जानेवारी. हा, बरोबर 1 महिना आहे ना. आज 12 जानेवारी आहे. हरे कृष्ण. एक मिनिट. मधुर माताजी, वसंत देशमुख प्रभू काहीतरी बोलतात. बोला प्रभू. प्रभूजी, आजपर्यंत आम्ही इस्कॉन मध्ये येण्याच्या पूर्वी असं ऐकलं की कृष्ण हे विष्णूचा वगैरे अवतार आहेत. पण आता आपण असं ऐकतो की कृष्ण हेच मेन आहेत आणि विष्णू हेच त्यांचे अवतार आहेत. त्यातलं खरं काय आहे? हरे कृष्ण. आजपर्यंत आम्ही तेच ऐकत होतो की विष्णू पासून कृष्ण आहेत. सी, लक्षात ठेवा. याच्याकरता पहिले तर गोष्ट तुम्ही भक्ती वैभव क्लासला तुम्हाला यावं लागेल. दुसरी गोष्ट, सी, विष्णू आणि कृष्ण आपल्याकरता ह्या क्षणाला सेम आहेत दोन्ही. विष्णू पण कृष्णच आहेत ना, आणि कृष्ण पण विष्णूच आहेत. राईट. तथ्य असं आहे की
गोविंदम आदि पुरुषम, ब्रह्मसमितीमध्ये स्वतः ब्रह्मदेव म्हणतात की गोविंद काय आहे, आदि पुरुष आहे. आणि भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही गेलात आणि शेवटचा आय थिंक सेकंडला थर्डला श्लोक आहे. एतेच्या कला अंश कृष्णस्तु भगवान स्वयं. तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे की कृष्ण सभी अवतारों के स्त्रोत है और उन्हीं से सब कुछ प्रकट होता है. इवन तुम्ही जे हायरार्की घेतलीत, कैलाश सर्वात पहिले, त्याखाली भौतिक जगत असते, त्याच्याखाली विरजा नदी असते, विरजा नदीच्या पलीकडे भौतिक जगत आहे, विरजा नदीच्या पलीकडे कैलाश आहे, कैलाश नंतर मग आध्यात्मिक जगत स्टार्ट होतं, आपलं वैकुंठ जगत. वैकुंठामध्ये मग अयोध्या आहे, राईट. अयोध्येनंतर मग द्वारकापुरी येते, द्वारकापुरी नंतर मथुरापुरी येते, मथुरापुरी नंतर गोलोक वृंदावन येते, आणि गोलोक वृंदावन मध्ये सेंटरला श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्यापासून सगळ्या अवतारांचा उद्गम होतो. तुम्ही चैतन्य चरित्रामृतचा अभ्यास कराल तर पहिल्या आदिलीलेमध्ये सगळं विस्तार दिले सविस्तर. पण आता तुम्ही वाचता, तुम्हाला माहिती आहे. पण बाहेरची लोक काय करतात, डिबेट करतात, अरे कृष्णाचं विष्णू आहे, विष्णूचं कृष्ण आहे. जेव्हा अशी भांडणं बाहेर होतात ना, तेव्हा त्यांना सांगायचं विष्णू भी कृष्ण है और कृष्ण भी विष्णू है, बस. आखिर उनको कृष्ण का भजन करे या विष्णू का भजन करे, लाभ तो मिलेगा ना. लोकांना या डिबेटमध्ये पाडण्यापेक्षा त्यांना म्हणायचं अभ्यास सही आहे, राईट, कृष्ण विष्णू आहे. आणि तो जेव्हा किंवा विष्णू से कृष्ण आहे, हा ठीक आहे, बरोबर आहे, आप चॅन्टिंग करू ना. जर तो तुमच्या अशा म्हणण्याला चॅन्टिंग करत असेल तर त्याला कशाला हे करायचं. आणि मग तो जेव्हा भक्तिशास्त्र क्लासमध्ये येईल, भगवद्गीता अभ्यास करेल, शास्त्र, मग त्याला सांगायचं विस्तारामध्ये की कैसे तथ्य क्या कहां से है, राईट. म्हणून युटिलिटी बघितली पाहिजे की आपल्याला साध्य काय करायचंय. तुम्हाला जसं डिबेट करून भांडण करून जर तो चॅन्टिंग करणार नसेल आणि भक्तीमध्ये राग घेऊन तो जाणार असेल बाहेर, तर काय फायदा आपल्या डिबेटचा. बेटर त्याला म्हणायचं हा सही आहे, ठीक आहे, आप शेवटी विष्णू और कृष्ण एक ही है ना, आप भजन करो ना विष्णू का. त्याला म्हणायचं तो कल से 16 माला करेगा, अगर समझो विष्णू से कृष्ण आते हैं तो 16 माला करेगा क्या, त्याला म्हणायचं. तो म्हणाल की नाही करने वाला कल. त्याला म्हणायचं ठीक आहे, फिर कृष्ण से विष्णू आते राईट. शेवटी आपल्याला काय साध्य करायचं हे माहीत करून घ्या पहिले. अशा प्रकारे तर कृष्ण से सब अवतार बस प्रकट होते हैं. कृष्ण आहे सुप्रीम, म्हणून प्रभुदान दिलेलं आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, राईट. मग तुम्हाला हे विस्तार करायचा असेल तर तुम्ही आदिलीला वाचा, चैतन्य चरित्रामृत आदिलीला, किंवा भागवतमचा पहिल्या स्कंदाचा 3रा अध्याय वाचा, ठीक आहे. हरे कृष्ण. मग आपण भेटूया सोमवारी, भेटूया, राईट, मंडेला. हरे कृष्ण प्रभूजी. आम्ही म्हणजे आता 2-3 लेक्चर मध्ये मीच होणार आहेत, कारण की अयोध्येला चाललोय आम्ही सर्व. अच्छा, कधी चाललंय अयोध्येला? परवा यात्रा, अयोध्या यात्रा, अयोध्या शिक्षक प्रभूजींसोबत. अच्छा, म्हणजे आपले नाशिकवाले. हो, नाशिक. अच्छा, प्रभूजी मधुसूदन. आपली जगन्नाथपुरी यात्रा तुम्ही काढणार होतात ना प्रभूजी? हा, ती जाईल ना रथयात्रेच्या वेळेला. त्याचा आता पण प्रभूजी महाराजांची पण जगन्नाथ हे पुरी यात्रा आहे ना प्रभूजी? अजून डिक्लेअर झाली का? डिक्लेअर झाली नाही वाटतं अजून, की झाली मला नाही माहिती अजून. भक्तांच्याकडून ऐकायला भेटले प्रभूजी. हा, तसं टर्न वाईज जगन्नाथपुरी आहे, पण अजून डिक्लेअर झालं नाहीये. बघूया ना, आता डिक्लेअर झाले तर आपण ठरवू, आपण मग दुसरीकडे जाऊ कुठेतरी. हरे कृष्ण. साऊथला जाऊया प्रभूजी. साऊथला जाऊया मग आपण, नो प्रॉब्लेम. रंगनाथ, श्री रंगनाथची ना. येस येस, आपण त्यांची रथयात्रा करू मग, रंगनाथांची, ठीक आहे. ओके, हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा अनंत कोटि श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.